बुलढाण्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आमदार गायकवाडांच्या उपस्थितीत झाली सुरुवात। बुलढाणा शहरातील संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने व आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत बुलढाणा शहरातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। या कार्यक्रमास बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ पूजाताई संजय गायकवाड, मृत्युंजय गायकवाड, विजय अंभोरे, ओमसिंग राजपूत यांच्यासह बुलढाणा शहरातील सर्व प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार तसेच विविध आघाडींचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, माजी नगराध्यक्ष, प्राध्यापक, पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। आपण बुलढाणा शहराचा 2.5 वर्षात केलेला विकास शहरवासियांनी पाहिला व येणाऱ्या काळात राज्यात आणि देशात बुलढाणा शहराची ओळख निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्याला काम करायचे असून त्यासाठी शहरवासियांनी नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 30 उमेदवार शिवसेनेचे निवडून द्यावेत असे आवाहन यावेळी बुलढाणेकरांना केले। जय महाराष्ट्र बुलढाणेकरांनो, आज आमच्या शिवसेनेचे 30 शिलेदार आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, माता रमाई, माता जिजाऊमासाहेब आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज या सर्वांनी प्रचार नारळ फोडलेला आहे। बुलढाणा शहराचा झालेला कायापालट आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। कोण विरोधक काही किती बोलत असलं तर बुलढाणेकर हा विकास मान्य करत आहेत आणि या विकासाच्या जोरावरच आम्ही आपल्यासमोर या सगळ्या शिलेदारांना विजय करण्याकरता मी आपल्याला विनम्र आवाहन करीत आहे। आज जे बुलढाणा आपण पाहतात हे तर केवळ 2.5 वर्षातला मी केलेला विकास कामाचा हा काम आहे, पण पुढच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये हे शहर कुठे नेऊन ठेवण्याचा हा माझा प्रयत्न त्या ठिकाणचा आहे। महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या शहराची ओळख निर्माण होईल असं काम आमचे सगळे शिलेदार आणि मी या ठिकाणी करणार आहे। आणि म्हणून माझं विनम्र आव्हान आहे की येणाऱ्या 30 तारखेला कोणाला कुठेही क्रॉस करायचं काम पडणार नाही आहे। 30च्या 30 धनुष्यबाण म्हणजे एका प्रभागाला 3 धनुष्यबाण, 2 खाली मारायचे आहेत आणि वरचा धनुष्यबाण आपल्याला अध्यक्षपदाचा मारायचा आहे। त्याच्यामुळे कुठेही क्रॉस करण्याची गरज नाही आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की बुलढाण्याच्या विकासाकरता आपण आपली अमूल्य मतं आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावा ही माझी विनंती।